वाढले जाणारे ताटभर जेवण हे महिनागणिक स्वस्त झाल्याचा दिलासा सरलेल्या डिसेंबर महिन्याने सर्वसामान्यांना दिला। भाजीपाल्यांच्या किमती घटल्याने डिसेंबरमध्ये शाकाहारी थाळीची किंमत 3% कमी झाली, त्याचवेळी मांसाहारी थाळी 5% स्वस्त झाली आहे। सोशल मीडियावर जुई गडकरी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते। निरनिराळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते। दरम्यान एका नव्या पोस्टमुळे जुई चांगलीच चर्चेत आली आहे। जुईने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केलेली आहे। या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा स्वतःची सुधारणा केलेली बरी। स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष दिलं तर खूप सकारात्मक बदल होतात, त्यामुळे आपली शक्ती कुठे लावायची हे नीट ठरवायला पाहिजे। अभिनेता पार्थ भालेराव हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे। त्याचा बॉईज 3 हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। बाल कलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या पार्थने आता दिग्दर्शनामध्ये देखील पदार्पण केलंय। केन थेंबा यांच्या लघुकथेवर आधारित हम दोनों और सूट हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता पार्थ भालेराव दिग्दर्शनामध्ये पदार्पण करतोय। निरंजन पेडणेकर यांचं लेखन असणारं हे नाटक रितिका श्रोत्री सादर करणार आहे। विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री आलोक कुमार आणि श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांना 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आहे। अंधेरी पूर्व पश्चिम भागाला जोडणाऱ्या गोखले पुलाची पहिली गर्डर रेल्वे रुळाच्या वर स्थापित केल्यानंतर ती खाली आणण्याचे आव्हानात्मक काम सध्या सुरू असून ती 3.50 मीटरपर्यंत खाली आणण्यात अभियंत्यांना यश आलेले आहे। हे काम 19 जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुलाची उर्वरित कामं करण्यात येणार आहेत। या पुलाची एक मार्गिका 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे। गोखले पुलाची पहिली गर्डर स्थापित करण्याचं काम हे 3 डिसेंबर रोजी मध्यरात्री पूर्ण झालं। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज 2 तासाचा वाहतूक ब्लॉक घेण्यात आलेला आहे। द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई वाहिनीवर पनवेल एक्झिट आणि खालापूर टोल प्लाझा आणि मडप बोगद्या दरम्यान गुरुवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ गॅन्ट्री बसवण्याचं काम करत आहे। हे काम दुपारी 1:30 ते 3:30 दरम्यान आहे। या वेळेमध्ये मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील सर्व हलक्या आणि जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे। आग्नेय दिशेने येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या संयोगातून राज्याच्या विविध भागामध्ये पडणाऱ्या हलक्या सरी आज गुरुवारपासून कमी होतील। राज्याच्या बहुतेक भागामध्ये हवामान कोरडे निर्माण होऊन थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे। राज्यात बुधवारी कोरोनाचे 98 नवे रुग्ण सापडले असून राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 849 इतकी झालेली आहे, तर 138 रुग्ण बरे झाले आहेत। राज्यात बुधवारी कोरोनाचे 98 नवे रुग्ण सापडले। यामध्ये मुंबईमध्ये 21, नवी मुंबई पुण्यामध्ये प्रत्येकी 13, सातारा येथे 9 रुग्ण सापडलेले आहेत। राज्यात बुधवारी 13,644 चाचण्या करण्यात आल्या असून त्यात 0.72% रुग्ण बाधित आढळले आहेत। मुंबई ते नवी मुंबई अंतर 20 ते 22 मिनिटात पार करणारा अटल सेतू प्रकल्पाचं शुक्रवारी लोकार्पण झाल्यानंतर तो सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे। या सागरी सेतूवरून वाहन चालकांना ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहने चालवता येणार असल्याचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आलंय। तब्बल 22 किलोमीटर लांबीच्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूवर दुचाकी, रिक्षा, ट्रॅक्टर यांसारख्या वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेतूचं उद्घाटन होणार आहे। तत्पूर्वी वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील नियमावली जाहीर केली आहे। दिवाळी, दसरा, गुढीपाडव्यासारख्या सणासुदीला राज्यातील गरीब आणि गरजू शिधापत्रिका धारकांना अत्यल्प दरामध्ये देण्यात येणारा आनंदाचा शिधा आता 22 जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच शिवजयंती यानिमित्त देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला।
एसटी महामंडळातर्फे सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी जानेवारीमध्ये सुरक्षितता अभियान राबवण्यात येते। यंदा देखील हे अभियान एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयापासून सर्व आगार पातळीवर एकाच वेळी आजपासून 25 जानेवारीपर्यंत राबवण्यात येणार आहे। 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी शहरामध्ये दाखल होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचवटीतील काळाराम मंदिरामध्ये श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत, तसेच रामकुंडावर गोदावरी पूजनही करणार आहेत। बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची लाडकी लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा शाही विवाह सोहळा उदयपूरमध्ये पार पडलाय। या डेस्टिनेशन लग्नाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। आमिर खानची लेक हिंदू की मुस्लिम पद्धतीने लग्नबंधनामध्ये अडकणार याची सर्वांना उत्सुकता होती, पण आयरा आणि नुपूरने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलेलं आहे। आयरा आणि नुपूरने थाटामाटात लग्न केलंय। त्यांचे लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। आयराने नुपूर सोबत ख्रिश्चन रीतिरिवाजानुसार लग्न केलेलं आहे। लग्नाआधी मेहंदी आणि संगीत सोहळ्याची झलक समोर आली होती। अयोध्येतील राम मंदिराच्या 22 जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्यापूर्वी मंदिरासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातूनही भेटवस्तू पाठवण्यात येत आहेत। यात 108 फूट लांब अगरबत्ती, 2100 किलो वजनाची घंटा, 1100 किलो वजनाचा एक विशाल दिवा, सोन्याच्या पादुका, 10 फूट उंच कुलूप आणि चावी आणि एकाच वेळी 8 देशांची वेळ दर्शवणारं घड्याळ यांचा पाठवण्यात आलेल्या विशेष भेटवस्तूंमध्ये समावेश आहे। बडोद्याचे शेतकरी अरविंदभाई पटेल यांनी 1100 किलो वजनाचा महाकाय दिवा तयार केलेला आहे। या दिव्यामध्ये 851 किलो तूप बसू शकेल। हा दिवा पंचधातूंपासून म्हणजेच सोने, चांदी, तांबे, जस्त आणि लोखंडापासून तयार केला आहे। अयोध्येतील नियोजित राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य सोहळ्यातील पूजेला बसण्याचा मान देशातील 11 कुटुंबांना मिळाला असून त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यामधील काक्रंबा गावचे महादेव गायकवाड हे एक आहेत। महादेव गायकवाड हे निवृत्त प्राध्यापक असून सध्या ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष महोत्सवातील योजनांमध्ये विस्तारक म्हणून काम पाहत आहेत। जागतिक स्तरावर सध्या अनेक प्रकारची अस्थिरता, अनिश्चितता असताना भारत आशेचा एक नवीन किरण म्हणून उदयास आलेला आहे। जग भारताकडे स्थैर्यासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ, एक विश्वासू मित्र, विकास वृद्धीचा स्रोत आणि एक महत्त्वाची जागतिक अर्थव्यवस्था म्हणून पाहत आहे। झपाट्याने बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत विश्वमित्र म्हणून वाटचाल करत आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला आहे। इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामासाठी बीसीसीआयने जोरदार तयारी सुरू केली आहे। आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी काही आठवड्यांपूर्वीच लिलाव पार पडला होता, त्यामुळे आयपीएल केव्हा सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। आयपीएल कधी सुरू होणार हे बीसीसीआयने सांगितलं नसलं तरीही मार्चमध्ये स्पर्धेला सुरुवात होणार असल्याचं निश्चित मानलं जातंय। दरम्यान यावर्षीच्या महिला आयपीएलच्या स्पर्धाही मार्चमध्येच होणार आहे।